समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 29 सप्टेंबरपासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आणि हा पितृपक्ष 14 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे। पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत जो 15 दिवसाचा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये पितृपक्ष मानला जातो आणि त्या 15 दिवसांमध्ये आपल्याला आपल्या पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध घालायचं असतं, पिंडदान देखील करायचं असतं। त्याचप्रमाणे आपल्या पितरांची काही सेवा देखील आपल्याला या पितृपक्षामध्ये करायची असते। तसेच आपल्याला काही उपाय देखील या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांसाठी करायचे असतात। वर्षामध्ये एकूण 15 दिवस हे आपल्याला आपल्या पितरांचं पिंडदान आणि श्राद्ध घालण्यासाठी भेटत असतात। तसेच वर्षातील जेवढ्या पण अमावस्या येत असतील तेवढ्या अमावस्या ज्या आहेत, वर्षातून 12 अमावस्या येत असतात, तर या 12 अमावस्यांना सुद्धा आपल्या पितरांची सेवा आपल्याला करायची असते। जर घराला पितृदोष लागला तर त्या घरामध्ये भरपूर मोठ्या अडचणी येत असतात। घरामध्ये बघा कोणत्या कोणत्या अडचणी येत असतात। मुलं भरपूर शिकलेली असतात पण त्यांना नोकरी प्राप्त होत नाही। मोठं मुली आणि मुली आपल्या घरामध्ये असतात पण त्यांचा विवाह जुळत नाही। कुंडलीमध्ये त्यांच्या दोष तुम्हाला दिसून येतील। तसेच घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भांडणं होत असतात। नवरा बायकोंची भांडणं होत असतात आणि ती भांडणं इतकी मोठी वाढत जातात की अगदी त्यांचा डायव्हर्स म्हणजे फारकत होण्यापर्यंत सुद्धा ती भांडणे जात असतात। संतान प्राप्तीसाठी सुद्धा त्यांना प्रॉब्लेम येत असतात। तसेच घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही। भरपूर कष्ट मेहनत करत आहे, पैसा कमवण्याचा भरपूर प्रयत्न करत आहे पण त्यांना त्यांचं नशीब साथ देत नाही, त्यांना कुठलीच लक्ष्मी प्राप्ती होत नाही। कधी कधी कष्ट मेहनत करून लक्ष्मी प्राप्तीही होते पण ती घरामध्ये अजिबात टिकत नाही। आज तुमच्या घरामध्ये 1 लाख रुपये आले आणि उद्या सकाळी काहीतरी अशी गोष्ट घडते, काहीतरी अशी अडचण येते की ती 1 लाख रुपयामधला 1 रुपया सुद्धा शिल्लक राहत नाही। अशा अडचणी आपल्या घरामध्ये येत असतील तर तुमच्या घराला पितृदोष हा लागलेला आहे। तुम्ही भरपूर प्रयत्न केले तरी सुद्धा तुमच्या अडचणी नष्ट होत नसेल तर तुम्हाला या पितृपक्षामध्ये हा उपाय एकदा आवर्जून करायचा आहे। काळ्या तिळांचा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे। जर तुम्ही हा उपाय या पितृपक्षामध्ये एक वेळ जरी केला तरी तुमचे वाईट कर्म जे तुम्ही कळत नाकळत काही वाईट कर्म केलेले आहेत, काही पाप केलेले आहेत, कुणाचं काहीतरी वाईट करायला तुम्ही प्रयत्न केलेला आहे, कळत आणि नाकळत तुम्ही एखादं वाईट देखील केलेलं असेल तर ते तुमचं संपूर्णपणे नष्ट होईल। त्याचप्रमाणे पाप नष्ट होईल। तुमच्या घरावरती येणारं संकट, तुमच्यावरती येणारं संकट, त्यात लक्ष्मी प्राप्ती संकट असो, मग इथं तुमचं शारीरिक संकट असो, मानसिक संकट असो किंवा एखादं विघ्न, जे अशा प्रकारचे संकट जे असतात ते तुमच्यावर येणारे संकट, गरिबी, लक्ष्मी प्राप्ती होत नाही, पैसा टिकत नाही, घरात गरिबी आलेली आहे, दारिद्र्य आलेली आहेत, कर्ज, भरपूर मोठं कर्ज तुमच्यावरती झालेलं आहे, घराचं कर्ज आहे, वावराचं कर्ज आहे, जमिनीचं कर्ज आहे, असे जे कर्ज असतात ते कर्जाचे डोंगर तुमच्यावरती साचलेले असेल तर तुम्ही हा उपाय एकदा या पितृपक्षामध्ये करून पहा। घराला पितृदोष लागला तर यासारख्या गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत असतील तर तुम्हाला हा उपाय केल्यानंतर तुमच्या मागची सर्व साडेसाती संपून परमेश्वर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतील। तर हा पितृदोष फक्त आपल्या आईवडिलांचाच लागतो का असं नाही, तर आता आपल्या आईवडील हे वारलेले आहेत म्हणजे सासू सासरे जर आपले वारलेले आहेत तर त्यांचं श्राद्ध हे आपल्याला या पितृपक्षामध्ये तिथीनुसार घालायचं असतं। पण त्यांचाच आपण श्राद्ध घातलं नाही किंवा त्यांचे काही आपण इच्छा पूर्ण केल्या नाही, त्यांचे काही स्मरण आपण या पितृपक्षामध्ये केलं नाही तर त्यांचा पितृदोष आपल्याला लागतो का असं नाही। त्यांचा लागू शकतो किंवा त्यांच्या अगोदरची एखादी पिढी असेल किंवा 7 पिढ्यांचा जुना पितृदोष सुद्धा आपल्या चालू पिढीला लागू शकतो। 3 पिढ्यांचा पितृदोष सुद्धा चालू पिढीला भोगावा लागत असतो। पिढ्यानपिढ्या हा पितृदोष जो आहे तो आपल्या घराला लागत असतो। तर ह्या पितृदोषामध्ये बघा एखादी व्यक्ती अचानक हार्ट अटॅक येऊन वारलेली आहेत किंवा एखाद्याने सुसाईड केलेले आहेत, ॲक्सिडेंटमध्ये वारलेले आहेत, त्यांच्या ज्या इच्छा असतात त्या अपूर्ण राहिलेल्या असतात तर त्यांचं जर आपण नामस्मरण या पितृपक्षामध्ये केलं नाही, त्यांचं श्राद्ध आपण काही घातलं नाही किंवा अमावस्येला सुद्धा पितरांची सेवा करायची असते, त्यांचे काही उपाय आपल्याला करायचे असतात,
कोणत्या सेवा केल्या नाही, त्यांची आठवणही आपण काढली नाही, तर तो पितृदोष जो आहे तो आपल्याला लागत असतो. आता हा पितृदोष घालवण्यासाठी तुम्हाला बघा, आपण बऱ्याच वेळा एखाद्या गुरुजींची किंवा एखादी भक्त जे असतात त्यांची आपण हेल्प घेत असतो. त्यांना आपण प्रश्न विचारून त्यांची आपण मदत घेत असतो की यातून मुक्तता होण्यासाठी आम्हाला काय करावे लागेल. मग ते तुम्हाला नारायण नागबली करायला लावतात, मोठा एखादा विधी करायला लावतात, पूजा करायला लावतात आणि याचे भरपूर पैसे तुमच्याकडनं घेत असतात. पण सगळ्यांची परिस्थिती ते पैसे देण्या इतकी असते का? नाही. सगळ्यांना इतके पैसे देणं शक्य असतं का? नाही. पण पितृपक्षामध्ये आपण असे काही उपाय, छोटे छोटे उपाय जर आपल्या घरामध्ये आपल्या पितरांसाठी जर केले तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. कोणताही पितृदोष आपल्याला लागत नाही. इव्हन पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देऊन ते तृप्त होत असतात. असं म्हणतात पितृपक्षामध्ये 15 दिवस हे पितर पृथ्वीवरती येत असतात. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती ते आतुर असतात आणि पाहत असतात की ज्यांच्यासाठी मी एवढं कमावलं, ज्यांच्यासाठी मी एवढी मेहनत केली, त्यांना माझी आठवण येते की नाही, ते माझ्यासाठी काही करतात की नाही, हे ते पाहत असतात. तर पहा, आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे. तर यासाठी आपल्याला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहे. अगदी चिमूटभर काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहे. काळे तीळ आणि पांढरे तीळ असे 2 तिळाचे प्रकार असतात. तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत. बऱ्याच जणांना काळे तीळ म्हणजे चारोळे वाटतात. चारोळे घ्यायचे नाही. काळे तीळ हे अतिशय बारीक असतात आणि पांढरे तीळही तसेच असतात. पण आपल्याला काळे तीळ, अगदी चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहे. हे काळे तीळ आपल्याला थोडेसे ठेसून घ्यायचे आहे. म्हणजे खलबत्त्यामध्ये टाका. तर एका तिळाचे तुम्हाला 1-2 तुकडे झाले पाहिजे. अतिशय पावडर बनवायची नाही. नॉर्मल तुम्हाला ठेसून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. तांब्या हा तुम्ही तांब्याचा घ्या किंवा मग स्टीलचा घ्या. प्लास्टिकचं भांडं घ्यायचं नाही. तांब्याभर पाण्यामध्ये ते तीळ, तुम्हाला कुटलेले चिमूटभर तीळ तुम्हाला टाकायचे आहे. यानंतर तुम्हाला त्या तांब्याला थोडंसं हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर तो तांब्या तुम्हाला तुमच्या घरात जिथे पाण्याचा माठ असेल त्या माठापाशी तुम्हाला तो तांब्या ठेवायचा आहे. आता तुमच्या घरामध्ये माठच नाही, मग हंडा वापरत असेल तर तुम्ही तिथे ठेवा. हंडाही वापरत नाही, वॉटर प्युरिफायरही नाही, मग तो तांब्या तुम्हाला घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे. पण प्रत्येकाच्या घरामध्ये माठ नसला तर हंडा असतो, हंडा नसला तर वॉटर प्युरिफायर हे असतंच. आणि आपले पितूर हे सर्वात जास्त आतुर त्या आपल्या माठाजवळ असतात, पिण्याच्या पाण्याजवळ असतात. मग ते फिल्टरपाशी ठेवलं तरी चालेल किंवा तुम्ही तुमचा हंडा असतो पाण्याचा तिथं ठेवला तरी चालेल किंवा माठाजवळ ठेवला तरीसुद्धा चालेल. किंवा तुम्ही त्या उपायांच्या दिवशी एक हंडा भरून घ्या. तो हंडा भरून तुम्ही अशा ठिकाणी ठेवा आणि तिथे तुम्हाला या आपण तीळ घालून ते पाणी ठेवलेलं आहे ते पाण्याचा तांब्या तुम्हाला संपूर्ण दिवस आणि रात्रभर तिथे तुम्हाला ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे. उठल्यानंतर ते पाणी तुम्हाला वडाच्या झाडाला घालायचं आहे. वडाचं झाड नसेल तर तुम्ही पिंपळाच्या झाडाला सुद्धा घालू शकतात. पिंपळाचं झाड नाही तर तुम्ही आवळ्याच्या झाडाला सुद्धा ते पाणी घालू शकतात. असं म्हणतात की या पितृपक्षामध्ये आपले पितर या 3 झाडांमध्ये वास करत असतात. म्हणून तुम्हाला या 3 पैकी तुमच्याजवळ जे झाड असेल त्या झाडाला तुम्हाला पाणी घालायचं आहे. पिंपळाचं झाड, वडाचं झाड किंवा आवळ्याचं झाड, या 3 झाडांपैकी तुम्हाला एका झाडाच्या खोडाला त्यांची जी मुळं जात असतात तिथे तुम्हाला हे पाणी ओतायचं आहे. आणि हा उपाय आपल्याला शनिवारी करायचा नाही. कोणत्या शनिवारी आपल्याला हा उपाय करायचा नाही. शनिवार सोडून तुम्हाला इतर दिवशी हा उपाय तुम्हाला या पितृपक्षामध्ये 1 दिवस आवर्जून करायचा आहे. त्यामुळे तुमचे वाईट कर्म, पाप, संकट, गरिबी, कर्ज सर्व काही नष्ट होईल. 7.5पासून तुमचे सुटका होईल आणि परमेश्वर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतील. तुमच्यावरती पितृ प्रसन्न होतील, सुखी संसारास तुम्हाला आशीर्वाद देतील. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.